राम समज. आज तुम्हाला पण माहिती आज काय, आज आहे दसरा. तर तुम्हाला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दसऱ्या निमित्त आज आम्ही केलं आहे पुरणपोळीचं जेवण. पोळी खूप छान झाली आहे. चला आपण पुरणपोळी कशी केली आहे ती बघूया. चला. नमस्कार, दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण करणार आहोत पुरणपोळी. या वाटीने मी मोजून 2 वाट्या डाळ घेतली आणि याच्यात कुकरमध्ये 6 वाट्या पाणी टाकले मी. तर आता मी ते आता पाणी गॅसवर ठेवणार आहोत. पाणी गरम झालं की त्यात आपण डाळ टाकणार आहोत. तेल लावून घेणार आहोत म्हणजे डाळ कुकरमध्ये उतू जात नाही. आता पाणी कोमट झाले, पण त्यात डाळ टाकून घेणार आहोत आणि कुकरला झाकण लावून त्याच्या आपण 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. 5 शिट्ट्यात डाळ चांगली शिजते. आता आपण सारासाठी हे अर्धी वाटी खोबरं बारीक कापून घेतले, हे 2 कांदे घेतलेत कापून, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली, लसणाची 1 कांडी घेतली, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आलं घेतले, तांदूळ घेतले आणि चण्याची डाळ घेतली. हे सगळं आपण व्यवस्थित आता भाजून घेणार आहोत. आता आपला कांदा भाजून होईपर्यंत आपण इकडे टोपामध्ये भात शिजायला टाकलाय. आता आपण कांद्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची हे पण टाकून घेणार आहोत. आता आपला मसाला पूर्ण भाजून झाला आहे सगळा आणि आपल्या इकडे पीठ पण मळून तयार आहे. हे बघा, आपला कुकर आता थंड झाला. आपण डाळ बघणार आहोत कशी झाली. आपली डाळ पण छान शिजली मऊ. आता आपण पाणी काढून घेणार आहोत त्याच्यातून. डाळ छान शिजली आपली. आता त्याच्यातलं पाणी आपण काढून ठेवले, ती थोडी स्मॅश करून घेणार आहोत आपण पावभाजीच्या स्मॅशरने. आपण स्मॅशरने डाळ जरा बारीक करून घेणार आहोत. आपण 2 वाटी डाळ घेतली होती, तर आपण 1.5 वाटी गूळ टाकणार आहोत आणि चिमूटभर मीठ टाकणार आहोत. आपण हे पुरण गरम करून घेणार आहोत व्यवस्थित. आपलं पुरण आता तयार झालं. त्यामध्ये कालता उभा केला तर उभा राहते, म्हणजे आपलं पुरण झालंय बरोबर. आता आपण पुरण वाटून घेणार आहोत. हे बघा, पुरण आपलं असं वाटून होतं याच्यामध्ये. आता आपला भात पण झालाय. इकडे बाजूला कढई ठेवली, त्यामध्ये तेल गरम झाले. मोहरी, जिरं, ओवा, लसूण टाकलाय ठेचलेला. आता त्यामध्ये कढीपत्ता टाकलाय आणि वाटलेलं वाटण आपण टाकून परतून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित वाटण परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. पाव चमचा हिंग, हळद, लाल तिखट आणि धना पावडर, काळा मसाला टाकला आहे. आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतले. आता यामध्ये आपण डाळीचा कट आणि लागेल तेवढं पाणी टाकून घेणार आहोत. आमच्याकडे पोळीबरोबर गुळवणी खातात, तर आपण गुळवणी बनवण्यासाठी पाण्यात गूळ टाकून घेणार आहोत आणि ते उकळायला ठेवणार आहोत. आता आपलं गुळवणी पण तयार झालं आहे. आता आपण पोळ्या करून घेणार आहोत. हे बघा, आता पोळीचा उंडा मी भरून घेतला आहे, तो व्यवस्थित बंद करून घेणार आहे आणि पोळी लाटून घेणार आहे. आता ही बघा, पिठामध्ये घोळवून आपल्याला पोळी लाटून घ्यायची. ही बघा, मस्त पोळी लाटून झाली. आता आपण ती भाजून घेणार आहोत. आता तव्यावर आपण पोळी टाकली आहे. आता आपण ती व्यवस्थित भाजून घेणार आहोत. अशाच प्रकारे मी सगळ्या पोळ्या बनवून घेणार आहे. आता इकडे आपली आमटी पण तयार झाली आहे, त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. आपलं जेवण तयार आहे आता सगळं. हे बघा, तयार आहे आपलं जेवण. या जेवायला.